इकडे त्यांचं आमच्या काकी पाय धुतात आहे. वेळेला आम्ही किती 100-150 मुली, सगळ्या मुली बायका सगळ्या असायच्यात, असं काही नाही मुलीच फक्त. सुपारी ठेवली काय? विडा ठेवला पानाचा विडा. हे गौरी समोर ठेवणार. हे गौरायच्या गौरीचं नावान आणायला चाललंय. तर येतात गौरीचं नावान आणायला चालले. ते कसं बनवतात, कसं आणतात ते आपण आता बघूया. आपण पण चाललो यांच्यासोबत. पोरींमध्ये मी एकटाच पोरग आहे. मला शिव्या घालू नये म्हणजे बरं येईल. मला दाखवायचं आहे सगळं कसं असतं. नावान सुंदर असं ठेवलं. नावान टाकतो, फुलं टाकायची, तर हरडी वावायची, फुलं वावायची, गौर टाकायची नावान. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गौरी आगमन. आज गौरी येणार आहे आपल्याकडे आणि हे आपलं असं मैदान आहे. या मैदानामध्ये गौरी येतात सगळ्या. इथे जिम्मा वगैरे खेळतात आणि इकडून अख्ख्या गावामध्ये जातात. हे आपलं सुरुवातीच आहे. आपल्या गणपतीसमोर जिम्मा वगैरे होतो इकडे आणि आता इकडून घरी जातात. तर येतात आहे त्या निघाल्यात तिकडून येतात आहे. समोर आपल्याला दिसतात आहे. अशा प्रकारे आपल्याकडे गौरी येतात. इकडे त्यांचं आमच्या काकी पाय धुतात आहे. आमच्या वहिनी हळद कुंकू. या या या. तर अशा प्रकारे सगळ्या गौरी आपल्या अंगणामध्ये येतात. इकडे जिम्मा फुगडी खेळतात. आता आपण त्यांना लाडू चिवड्याची सोय केलेली आहे. लाडू चिवड्याची सोय आपण तिकडे त्यांना केलेली आहे. तर त्यांना आपण लाडू चिवडा देऊ, त्यांना थोडासा आराम करू दे. मग त्याच्यानंतर त्यांचा इकडे थोडासा जिम्मा फुगडीचा गेम खेळतील. आपली गावची परंपरा आहे. ही असं डोंगरावरून हे सगळे जे शंकरोबा बोलतात, गवर बोलतात, ती गवर हे लोक वेचून वेचून घेऊन येतात आणि इकडून पूर्ण घरी जाऊन आता हे पूजन होतं आहे आता गौरींचं. इकडे आज आमची आत्ताच लाईट गेली आहे. ते आम्ही असं लाडू चिवड्याचा थोडासा प्रोग्राम ठेवतो इथे आपल्या बाप्पासमोर. तर अशा प्रकारे ढोल वाजल्यानंतर इकडे आमच्या इथे आता जिम्माचा कार्यक्रम चाललाय. अशी नाही तिला तुमचं फेवरेट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तर अशा प्रकारे सगळ्या आपल्या गौरी इकडे जिम्मा वगैरे खेळून रेस्ट करून आता पुढे चालल्यात गावामध्ये. खूप छान प्रकारे यांनी गीत गायलं होतं. खूप छान प्रकारे गीत गायलं होतं. मला खूप चांगलं वाटेल ते ऐकून. ही आमची छोटीशी गवर हाय म्हणणं सर असं हाय हाय हाय. ज्या प्रकारे आमच्या गौरीला घेऊन आल्यात. ही आमची छोटीशी गवर ही आमच्या मोठ्या गौरी घेऊन येतात आतमध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
चला आता आतमध्ये चालला गौरी. अशा प्रकारे आमच्या घरी गौरीचं स्वागत झालं आणि आमच्या बाप्पाच्या समोर आमच्या गौरीला आता बसवलं जाते. तुमचा बाप्पा कसा हसतोय बघा, आमच्या बाप्पाचं तेज दिसतंय. अशी आमची गौर आता इथे ठेवली आहे. आता थोड्याच वेळात इकडे गौर शिवबी करतात आणि गौरीला आता रात्री नैवेद्य वगैरे असतो. हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. ही आमची वारंग फॅमिली. तर आता आमची मम्मी सांगते की पहिल्या टाइममध्ये गौरी वगैरे कशी असायची. मम्मी कशी असायची गौरी वगैरे? आमच्या वेळेला आम्ही किती 100-150 मुली, सगळ्या मुली बायका सगळ्या असायच्यात. असं काही नाही मुलीच फक्त. आम्ही सगळे एकत्र यायच्या, त्या टायमात बरोबर निघून यायच्या. आता हिला बोलवायचा तिला बोलवायचा आणि येऊन येऊन किती 5-6 मुली येतात फक्त. त्यावेळेला सगळ्या एकदम यायच्या, जायच्या त्या डोंगरात पूजा वगैरे मस्त करायच्या, अगरबत्ती लावून हळद कुंकू लावून सगळं पूजा वगैरे करून मग गौर घ्यायची उपटून शेणे हातात. मग तिला घेऊन यायचं, साईडला साफ करायची, मग ह्याच्यामध्ये रुमालामध्ये बांधायची चांगली. बांधून घेतल्यावरती घ्यायचं घरी घेऊन. मग घरी आल्यानंतर आम्हाला हळद कुंकू वगैरे लावायची. आमच्या आधी पहिलं गरम गरम पाणी पायावर टाकायचे. तर मग गौरीची पूजा वगैरे करून हळद कुंकू लावून मग घरात आतमध्ये घ्यायची. तर आजकालच्या पिढीमध्ये हे रीतिरिवाज पूर्ण कमीच झालेत. आम्ही ह्याच पटंगणात बघा, एवढ्या ह्या पटंगणामध्ये आम्हाला कंटाळायचा, पाय धुवून कंबर दुखायची वाकून त्यांचे पाय धुवायला. एवढे मुली यायच्या, बायका पण यायच्या मुली पण यायच्या गौर घेऊन. आणि आज बघितलं तुम्ही किती मुली होत्या. आणि हे पूर्ण पटंगण भरायचं. आम्ही फुगड्या वगैरे घ्यायचो, मस्त फुगड्या जिम्मा अशा घालायचो, सगळं करायचं. पण आजकाल कोण खेळायला पण नाही ना, नावानं कमीच होत चाललं या आजकालच्या पिढीमध्ये. आपली संस्कृती काय आहे, आपला गणपती कसा साजरा करतात ते असे त्यांना काही समजत नाही आहे. त्यामुळे आपण पण जुनी गाणी, जुनी पद्धत त्यांना शिकावी आणि गणपतीबद्दल माहिती द्या. उद्या आमची गौर आहे, आम्ही सजवणार आहे. आणि तुम्ही बघा आम्ही कशी सजवतोय आमची गौर आणि तुम्हाला दाखवते. आणि आता ही पिढी, ही गौर आता मुलींनाही अट्रॅक्ट करायला पाहिजे. आज आपल्या बाप्पाची पूजा आहे, पण पूजेसाठी जातो आता आतमध्ये. एका ब्राह्मणांच्या रूपामध्ये दर्शन घेऊन देवानी पाठीवरनं हात. बाप्पा इकडे रांगोळी काढत होते. काय बनवते आहे? वौसा. वौसा. गौरीचा वौसा. ही काय, किती पान आहे ती? काय काय असतं त्यात? ते पानात लय आहेत, कसली कोरकानाची, वाळकीची, भोपळीची, दुडकीची, खाऊची. आणि हे काकडी कापून त्याच्यामध्ये ठेवायची, गोल गोल चक्र करून. आणि हळदी कुंकू लावायचं. हळद लावली आहे, कुंकू नाही लावलेलं. लावते की मध्ये सुपारी ठेवली काय? विडा ठेवला पानाचा. पानाचा विडा. हे गौरी समोर ठेवणार. हे गौरायच्या समोर. हे आमच्या सासूबाई आहेत. त्या आता आम्हाला सगळ्यांना सुनांना त्या हे दाखवतात ते सगळं. लावतोय. ही आमच्या सासूबाई आहेत. आता ही आमची परंपरा आम्ही पुढे चालवत नेणार. ही सगळं बघून शेणी. पोरी सगळे आता मंदिराकडे जाणार आहेत नावान आणण्यासाठी गणपतीचं. तर ते बघण्यासाठी आपण जाणार आहे त्यांच्यासोबत. तिथे आई आपली गौरीचा वौसा भरते. हे आपण पहिल्यांदाच बघितलंय. एवढं आपण लक्ष कधी दिलं नव्हतं. आज व्हिडिओमुळे लक्ष देतोय आपण या सगळ्या गोष्टी. इथे सुंदर अशी सूप सजवली, गौरीचा वौसा म्हणतात. आमच्या आईने सजवली. आमची आई. अशा प्रकारचं इकडे काकड्या ठेवतात.
असं एक एक पानावरती खाऊची पानं आहे ती, एक एक पानावरती एक एक काकडी ठेवतात. खाऊची म्हणजे पुरते की काय झाड ठेवतात पण काकड्याच का ठेवतात? असं काय नाही, फळं पण ठेवतात, वेळ पण नसते. फळं पण ठेवतात. जे भेटेल आपल्याला, जे आपल्या मनावरती असतं काय जे ठेवायचं. आपल्या आजूबाजूला आता काकड्या असतात या हा, टाइमला. आपल्याकडे आता सध्याला काकडी एवढी का होईना अख्खी काकडी ठेवायची असते. म्हणजे मोठा आहे. ही ठेवली गेली. असू दे, ही असू दे, ही आकडी अख्खी काकडी. अख्खी आहे बघा, ही पूर्ण काकडी आहे. ते ज्याप्रमाणे नारळ असतो त्याप्रमाणे ती काकडी मोठी आहे, लागतीच ती. तर अशा प्रकारे आपल्या सर्व लेडीज लोकांनी इकडे गौरीचा साज शृंगार करून इथे उभं केलंय गौरीला. इथे बसवण्यात आले. तर आता गौरीची इकडे पूजा अर्चा करण्याची सुरुवात होईल. तर बघा, तर जो वौसा आता बाहेर बनवला होता तो वौसा आता आतमध्ये आणतात आहेत. या अशा प्रकारे काहीसं गौरीच्या समोर. आता ओसा पुजलाय ना, आता हळदी कुंकू लावणार आम्ही तिला. तर इकडे आता आमचे सगळे या आमच्या गौरी इकडे आता जेवतात आहे. आता इथून त्या नावा आणायला जाणार आहे. मी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. ही आमची छोटी गवर. तर आम्ही आता गौरीचं नावान आणायला चाललोय. तर हे आता गौरीचं नावान आणायला चाललेत. ते कसं बनवतात, कसं आणतात ते आपण आता बघूया. आपण पण चाललो यांच्यासोबत. तर मित्रांनो, काल गौरीचं आगमन झालं. गौरी आवाहन होतं काल. आणि आज गौरीचं नावान असतं आमच्याकडे. ते या आमचं पाठीमागे मंदिर आहे, आपल्या गावाचं मंदिर आहे. या गावामध्ये या मंदिरामध्ये सगळ्या गावाच्या मुली ज्या असतात, त्या गावातल्या सगळ्या मुली आहेत, त्या येऊन इकडे त्यांचं नावान भरतात. तर आपल्या पण पोरी आल्यात. या सगळ्या पोरींमध्ये मी एकटाच पोरगा आहे. मला शिव्या घालू नये म्हणजे बरं आहे. मला दाखवायचं आहे सगळं कसं असतं आपलं, त्यासाठी मी आलो आतमध्ये. असं काहीसा माहोल आहे या मंदिरामध्ये. असं बनवून असे सुंदर अशा गवर ठेवल्यात बघा. असं नावान सुंदर असं ठेवलं. सुंदर अशी फुलं वगैरे लावले त्याच्यामध्ये. अगरबत्ती आहे. काल हे जे गवर घेऊन आलेले आपल्यासमोर जे दिसलं होतं, मी तुम्हाला दाखवलं होतं की जिमा वगैरे खेळतात त्या पोरी, हेच सगळं घेऊन आले डोंगरावरून. आणि आता हे नावण घेऊन घरी जाणार. असं कुंकू वगैरे लावून घेऊन जातात. म्हणजे या गोष्टीमध्ये म्हणजे सगळ्या मुली एकत्र येतात, सगळं एकत्र थोडंफार खेळ खेळतात. हा याच्या मागचा एक उद्देश असतो. आणि तेवढंच त्यांना टाईम भेटतो एकत्र काही गोष्टी डिस्कस करण्यासाठी, आपले आचार शेअर करण्यासाठी. आणि ते त्या मंदिरामध्ये या पोरी सगळ्या एकत्र येतात त्यासाठी. बघू शकता खूप साऱ्या पोरी जातात. सगळ्या गावाच्या मुली या मंदिर आमच्या पुऱ्या गावाचं आहे. विनायक विठलाईचं मंदिर आहे देऊळवाडीमध्ये आमच्या कळंबळ्यातल्या. बघा असं साफ पण करतात, नाही की असं सोडून जातात. आता आपल्या या आजींना विचारलं मी कसं केलं त्यांनी. तर त्यांच्या तोंडून ऐकूया ते कसं केलं त्यांनी. नावण कसं बनवलं सा? नावान टाकतो, फुलं टाकायची, तर हरडी वावाची, फुलं वावायची, गौर टाकायची नावान. हां, आता हे काय करणार मग आता घरी जाऊन? आता गणपतीची ठेवायचं, गणपती कशी ठेवायची? आरती करायची. आणि उद्या गौर पाण्यात सोडायचं. हे सगळं पाण्यात सोडायचं उद्या गौरीसोबत, गणपतीसोबत पाण्यात सोडायचं. हा गणपती. या दगडं पण टाकलं, तिने दगडं टाकले. कशाला टाकले ती हिला पण माहीत नाही. ठेव. तर अशी गवर ही वरून आणली त्यांनी, ती आता ठेवते. तशी गवर ही ठेवली. आता पुढे काय करायचं? आता घरी न्यायचं, ओवाळायचं, घरी न्यायचं. पूजाला बोलू. असं सजवलंय. अगरबत्ती लावतात.
तर आता गौरीचं नावान घेऊन आम्ही आमच्या घरी आलो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आपल्या पोरी इकडे आता आपण लावूया गाडी. आपल्या पोरी आता उतरतील. सो मित्रांनो, जे आपण ती हरिटी म्हणजे जे आपण नावान आणलं होतं आपण मंदिरात जाऊन, ते नावान अशा प्रकारे ते ठेवतात. त्याला शंकोरबा बोलतात. शंकोरबा असतो असा. हे सूप वगैरे मी काल तुम्हाला दाखवलं. आणि आपली गौराईच्या समोर असं असतं, तिचं पूजा अर्चा होते. हे सगळं असं नावान वगैरे असतं. तर मित्रांनो, आपण या ब्लॉगमध्ये आपल्या गावचं कसं म्हणजे गावचे गौरी आव्हान वगैरे कसं असतं ते तुम्हाला दाखवलं. मुली काय करतात, नावान वगैरे कसं आणतात मी ते दाखवलं. तर हा व्हिडिओ मी ते एंड करतो. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आपल्या गणपतीचं उद्या विसर्जन आहे. ते विसर्जन कसं असतं, इकडची प्रथा कशी असते. खूप छान ब्लॉग असेल तो. तुम्ही नक्की बघा तो ब्लॉग. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर सबस्क्राईब करा. तर मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.